सीझन कुठलाही असो, भेळ ही ऑल टाईम सगळ्यांची फेवरेटच असते आणि प्रत्येकाची भेळ बनवण्याची रेसिपी वेगळी असते, पद्धत वेगळी असते, पण ती तितकीच टेस्टीही लागते. नमस्कार, अश्विनीज रेसिपीमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपण मस्त चटपटीत अशी भेळ कशी बनवायची ते पाहणार आहोत. भेळ बनवण्यासाठी इथे पातेलं घेतलेलं, थोडंसं मोठं भांडं घ्यायचं. यामध्ये भरपूर असा बारीक चिरलेला कांदा घालायचा, बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा, कोथिंबीर घालायची, लाल मिरची पावडर घालायची, चवीपुरतं मीठ घालायचं. आता यामध्ये मी भाजून घेतलेले शेंगदाणे घालते. भाजून छान चोळून घ्यायचे. शेंगदाणे चांगले कडक होईपर्यंत भाजायचे किंवा त्याला थोड्या तेलामध्ये तिखट मीठ घालून मस्त तळून घ्यायचं आणि ते मसाला शेंगदाणे तुम्ही यामध्ये घालू शकता. याला अशा पद्धतीने चांगलं मिक्स करून घ्यायचं आपल्याला. आणि आता यामध्ये आपल्याला मुरमुरे घालायचे आहेत. तर इथे तुम्ही भडंगचाही वापर करू शकता, भडंगही यामध्ये घालू शकता किंवा जे भेळचे मुरमुरे असतात तेही वापरू शकता. मिक्स फरसाण घालायचं, फरसाणही भरपूर घालायचं, बारीक शेव घालायची आणि हे पुन्हा एकदा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. याला जेवढं आपण व्यवस्थित मिक्स करू तेवढी आपली भेळ छान होते, त्यामुळे याला व्यवस्थित मिक्स करायचं. थोडंसं भांडं मोठं घ्यायचं म्हणजे मिक्स करता येतं. आता यामध्ये आपण थोडी चिंचेची चटणी घालूयात. गोड चटणी आहे, याची रेसिपी ऑलरेडी शेअर केलेली, डिस्क्रिप्शनमध्ये लिंकही देते. तर चटणी तुम्हाला किती आवडते त्यानुसार घालायची. काही जणांना खूप जास्त चटणी आवडते तर काही जणांना खूप कमी आवडते, तर तुम्ही गरजेप्रमाणे यामध्ये चटणी घालू शकता. आणि प्रत्येकाची जी भेळची रेसिपी, प्रत्येकाची रेसिपी वेगळी असते. काही जण यामध्ये फुटाणे घालतात, काही जण यामध्ये टोमॅटो न घालता थोडासा लिंबाचा रस घालतात. तर असं तुमच्याकडे जे साहित्य अवेलेबल आहे ते तुम्ही घालू शकता. काही जण कैरीचा सीझन असेल तर बारीक चिरलेली कैरीही घालतात, तीही मस्त लागते. आता यामध्ये मी थोडी आमचूर पावडर घातलेली आहे आणि आणखी थोडी मी गोड चटणी घालणार आहे. आता पुन्हा एकदा हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपल्याला. अगोदर सांगितल्याप्रमाणे प्रत्येकाची भेळची रेसिपी वेगळी असते, पण प्रत्येक जी भेळ असते ती खूप मस्त लागते. मला कोल्हापूरमधली राजाभाऊची भेळ खूप आवडते. तर तुम्हाला कुठली भेळ आवडते हे मला कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या गावची कुठली भेळ खूप फेमस आहे, तुम्हाला तीच भेळ आवडते, तर मला कमेंट करून नक्की सांगा. तर इथे बघू शकता, हे मी मस्त मिक्स करून घेतले आणि चटपटीत आणि खूप टेस्टी अशी आपली भेळ तयार झालेली. दिसायला मस्त दिसते. जशी आपण बाहेर गाडीवरून भेळ घेतो सेम त्या पद्धतीची आपली इथे भेळ दिसते. आता आपण प्लेटिंग करायला घेऊयात. तर आपल्याला बाहेर जसं त्यावरती पुन्हा फरसाण घालतात, शेंगदाणे घालतात, शक्यतो मसाला शेंगदाणे घालतात. इथे मी भाजलेले शेंगदाणे घेतलेले. वरतून बारीक शेव घालतात. त्या पद्धतीने आपण प्लेटिंग करून घेऊयात. यासोबतच थोडी मी वरतून कोथिंबीरही घालणार आहे आणि अशा पद्धतीने इथे मस्त आपली चटपटीत भेळ खाण्यासाठी तयार आहे. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि यानंतर तुम्हाला कुठली रेसिपी पाहायला आवडेल हे मला कमेंट करून नक्की सांगा. तर बघू शकता इथे मस्त एकदम चटपटीत आणि एकदम मस्त टेम्प्टिंग अशी भेळ आपली खाण्यासाठी तयार आहे.